आज जवळजवळ तिसरा दिवस आहे. आमच्या शेनीत गावचा मुलगा पाण्यात बुडालेला आहे. प्रशासनाचं अतिशय म्हणजे दुर्लक्ष आहे. आम्ही सांगतो का पाण्याचा फ्लोअर थोडासा कमी करा, जेणेकरून आम्हाला ते सापडायला मदत होईल. आज तिसरा दिवस आहे, बोटीनं पण बघतोय तरी नाही. आणि पाणी तिसरा दिवस आहे म्हणत्या कमी करू. आजपर्यंत पाणी कमी केलेलं नाही आणि पूर्ण पाणी पण जास्त असल्यामुळे आम्हाला सापडायला अतिशय म्हणजे अडथळा येत आहे. त्यामुळे आम्ही सर्व इथं शेनीत फाट्यावर पूर्ण रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. इथं महिला वगैरे महिला दाखवायचे का? महिला प्रशासनाची कोणत्याच प्रकारची मदत नाही, प्रकारची मदत नाहीये. इथं फक्त येतात काहीतरी धातूर मातूर सांगता आम्हाला आणि बुलतापा देता. कोण आश्वासन देता नुसते हे केलं ते केलं. लवकरात लवकर ते पाणी बंद केलं ना तर आम्हाला लवकरात लवकर बॉडी सापडते. तिसरा दिवस आहे आज त्या आईची आणि त्या वडिलांची त्यांची काय ते होत असं झाले. पाणी बंद करा. आमच्या मुलाच्या आई वडिलांची काय परिस्थिती झाली माहिती का? महाराष्ट्र बंद करते, मोठे मोठे मंत्री वारले तर महाराष्ट्र हा पण जीवाचे नाही. बंद करायला पाहिजे ना पाणी. यांनी सापडून नाही राहिला 3 दिवसापासून माणसं सारखी तिकडं नदीवरती. आमदार खासदारांना फोन केले तरी फोन हे करते नाही, फोन उचलते नाही. पाणी बंद होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. आम्ही उठणारच नाही. आणि आज जर काही नाही झालं तर उद्या आम्ही बंद करून टाकू. आज मुलाच्या आई बाबा आयुष्यामध्ये टाकेले. मग जर काही जर नाही झालं तर आम्ही आज डिसिजन घेऊ. आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी समृद्धी महामार्ग पूर्णपणे बंद करून टाकू. 1 तासात नाही इथं काही झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आम्ही पाणी बंद मार्ग आम्ही निवडू. आमच्या महिला उन्हात रस्त्यावर बसले. महिला बघा इकडे रस्त्यावर बसले सगळ्या बाया. आम्हाला वाटत नाही का कोणाला पण अडथळा करावा, पण आज आमचा मुलगा जाऊन 3 दिवस झाले, कुणी पण त्याचं लक्ष देत नाही. आमदाराला फोन झाला, खासदाराला झाला, सगळ्या मंत्र्यांना फोन झाला, कोणीही डिसिजन घ्यायला तयार नाही. या जागी जर एखाद्या मंत्र्याचा पोरे असता तर त्याच टायमाला पाणी बंद झालं असतं. अजूनपर्यंत 3 दिवस झाले पाणी बंद झालं नाही. बोलाय शब्दच नाही राहील तर काय बोलायचं. 3 दिवसापासून रात्रंदिवसाचे नदीवर बसले, तिकून फोन केला तर बंद केलं. पाणी जातं कुठून आलंय मग? तिथं येऊ का? समृद्धी पण सगळा महामार्ग सगळं बंद करू. मोठाले मंत्री जर गेले तर केवढा मोर्चा काढी. आणि शेतकऱ्याचं जर आज मुलगा जातोय तर त्याच्यावर काहीच नाही ऑप्शन होत. 3 दिवस झाले. काय सांगायचंय सगळं टीव्हीला. पण आता काय करायचंय? आम्ही बोलून आता आम्हाला काय बोलायचं पर्याय. पाणी बंद करा, आम्ही उठणार नाही. पाणी बंद म्हणून नका, कमी झाल्याशिवाय उठणार नाही. म्हणजे त्यांना आम्हाला